साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भुजबल साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पुढे नका जाऊ, मागे या ना. राष्ट्रवादी कांग्रेस वादा। अरे भुजबल साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे भुजबल साहब आगे बढ़ो, भुजबल साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मागे ना थोडं. भुजबल साहब आगे बढ़ो, हम मागे मागे ना. भुजबल साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सजोवैत विश्वासमत जागतिक शेतकरी आनंदोत्सव साजरा केला. नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया होत्या. तेव्हा काय होतं, आता का हे सर्व चेहरे होते प्रतिक्रिया द्यायला. आपण त्यांना विचारा त्यांच्या आता भावना काय. आज खरोखरच सर्व आमच्या महाराष्ट्रातील साहेबाचे चिंतक, सगळे ओबीसी कार्यकर्ते, सगळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आज खरोखर दिवाळी साजरी करत आहेत. आमच्या आता महायुतीच्या सरकारामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब असो, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असो, एकनाथ शिंदे असो, या सर्वांचे आम्ही आभार मानतो. आणि नाशिक जिल्ह्याला सिनियर म्हणून भुजबळ साहेबांना पालकमंत्रीपद मिळावे, कारण या नाशिक जिल्ह्यामध्ये 7 आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. साहेबांचा एवढा अनुभव पाहून, साहेब सिनियर असल्यामुळे पालकमंत्रीपद मिळावे साहेबांना, ही आमच्या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची, नाशिक जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मागच्या वेळेस अजित पवारांवर नाराजी होती समर्थकांची, आता काय भूमिका आहे. नाही, नाराजी नव्हती. आदरणीय भुजबळ साहेब हे ओबीसीचे नेते होते आणि ओबीसीच्या सर्व भावना दुखावल्या होत्या. तर तात्पुरत्या स्वरूपात ती नाराजी कार्यकर्त्यांनी दाखवणं साहजिकच आहे. अजित दादा आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहेच आहे. तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? काय नेमकी प्रतिक्रिया? देशाचे ओबीसी नेते मध्यंतरच्या काळामध्ये त्यांना थांबवलं होतं, पण यावेळेस त्यांना पुन्हा एकदा कमबॅक झालाय. ओबीसी सर्व ओबीसी वर्गाला एक न्याय मिळालाय आणि आम्ही सर्वजण भुजबळ साहेबांचं मनापासून आभार. आपण बघू शकतो अजित पवारांवर नाराजी नव्हती, पण नेत्याला प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं, ती त्यावेळेस नाराजी होती. आता हेच नेते जे आहे ते अजित पवार यांचाही जयघोष करताय आणि भुजबळांचाही जयघोष करतायत. प्रवीण ठाकरे, मुंबई तक.